मित्रहो नमस्कार. वाचन युगच्या आजच्या भागामध्ये आपलं स्वागत. पंचतंत्र पंडित विष्णू शर्मा यांनी हजारो वर्षांपूर्वी लिहिलेलं पंचतंत्र, याची भुरळ आजही आपल्या मनावर नक्कीच आहे. खरं तर हे पंचतंत्र आपण लहान असताना खूप वेळा वाचलेलं आहे. पशुपक्षी असतील, प्राणी असतील, निसर्ग असेल, या सगळ्यांना एक मानवी स्वरूप देऊन मानवाच्या भावभावनांवर, नातेसंबंधांवरती भाष्य करणारं असं रूपकात्मक साहित्य म्हणजे पंचतंत्र होय. आपण पंचतंत्राकडे बघताना ते एक बाल साहित्य म्हणूनच बघतो आहोत, पण मित्रांनो तसं नाहीये. पंचतंत्राचा आज हजारो वर्षानंतरही केवळ बालसाहित्य म्हणूनच नाही, तर आपल्या जीवनातील रोजच्या घडामोडींशी निगडित सुद्धा सहसंबंध आहे. आणि हा सहसंबंध उलगडून दाखवला आहे वर्षा परगट यांनी. त्यांनी लिहिलेल्या पंचतंत्र द इमॉर्टल स्ट्रॅटेजी फॉर सक्सेस या पुस्तकातून त्यांनी पंचतंत्र आणि व्यवस्थापनामधील विविध पैलू यांचा सहसंबंध जोडलेला आहे. अतिशय उत्तम पद्धतीनं व्यवस्थापनामधले जे काही विविध पैलू आहेत, त्या पैलूंशी पंचतंत्रामधल्या विविध गोष्टी कशा जोडल्या जाऊ शकतात, कशा रिलेट केल्या जाऊ शकतात, याचं उत्तम पद्धतीनं विवेचन त्यांनी या पुस्तकामध्ये केलेलं आहे. हे करत असताना त्यांनी पंचतंत्रामधली एक गोष्ट, त्या गोष्टीचा अर्थ, व्यवस्थापनामधील एक विशिष्ट पैलू आणि त्या पैलूवर आधारित असणारं एक रिअल वर्ल्ड एक्झाम्पल अशा स्वरूपानं त्यांनी व्यवस्थापनामधल्या विविध पैलूंमध्ये पंचतंत्रामधल्या गोष्टी आपण कशा पद्धतीने रिलेट करू शकतो आणि त्यातून आपण काय घेऊ शकतो, हे अत्यंत छान पद्धतीनं सांगितलेलं आहे. मराठीमध्ये पुस्तक आहे. अत्यंत साधी, सोपी, सरळ भाषा आहे. कुठेही अवघड उदाहरणं दिलेली नाहीत. व्यवस्थापनामध्ये जे काम करतात अशांना तर हे पुस्तक म्हणजे अत्यंत उत्तम अशी पर्वणीच आहे. म्हणून नक्की वाचा पंचतंत्र द इमॉर्टल स्ट्रॅटेजी फॉर सक्सेस. लेखिका वर्षा परगट आणि प्रकाशन अथर्व पब्लिकेशन. आणि हो, पुस्तक विकत घेऊन वाचा, नक्की वाचा. धन्यवाद.